नेर परसोपंत येथून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या लोणी येथे स्मशानभूमीत प्रेत नेण्यासाठी रस्ताच नसल्याचे बघायला मिळते। मंगळवारला एकाच कुटुंबातील भीमराव बनसोड, सुभाष बनसोड या दोन्ही भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे त्यांना स्मशानभूमीत नेण्याकरिता रस्ता नसल्यामुळे त्यांना त्यांच्या शेतातच अग्नी देण्यात आली। 2015 व 16व्या वर्षात जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या 10 लाख निधीतून त्या कामात प्रतीक्षालय, विंधन विहीर, स्मशान रोड, संरक्षण भिंतीचे काम झाल्याचे सांगण्यात आले। प्रत्यक्षात पाहणी केली असता स्मशानभूमी जाण्यासाठी रोडच नाही व संरक्षण भिंत तर कुठेच नाही। यावरून या कामातही भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येते। त्या सदस्य असल्यामुळे 2013 मध्ये हे स्मशान शेड बांधण्यात आलं, 13-14 मध्ये। तर त्यामध्ये आता 15-16 मध्ये जेव्हा म्हणजे स्मशान प्रतिशाले बांधण्यात येऊन आलं आहे 15-16 मध्ये, त्या प्रतिशामध्ये पहिल्यांदा प्रतिशाल न बांधता मी इंजिनियर साहेबांना सांगितले होते की बा पहिले रस्ता बनव, आमच्या गावाला स्मशानभूमीसाठी शेड तर आहे पण शेडला जाण्याकरता रस्ता नाही आहे, त्यामुळे ते तुमचं जे हे आहे शेडचं काम ते याचं प्रतिशालयाचं हे रद्द करा आणि रस्त्याचं काम चालू करा। पण ते न ऐकता त्याच्या काय प्लॅनिंग होतं काय माहीत, त्यानं रस्ता सोडून प्रतिशालय बांधण्यात आलं। प्रतिशालयामध्ये अशी अवस्था झाली की त्या प्रतिशालयामध्ये माणसं जाता न जाता म्हशी बांधण्यात आली। हाल अपेष्टा काय झाल्या असं 9:30 वाजताची मैत झाली। आज आमच्या इथं 2 मैती आहे, शेजारून दक्षिणेकडे स्मशानभूमी प्रतिशालय सर्व असून आम्हाला शेतात जाळाचं काम पडून राहिलं आहे। तरी शासनाने याच्याकडे लक्ष देऊन त्वरित ज्या पद्धतीनं करता येईल त्या पद्धतीचा रस्ता करून देण्यात यावा हीच नम्र विनंती माझ्या। यवतमाळ जिल्हा सदस्य मंगला बेले यांनी स्मशान रोड बांधल्याचेही समजते। लोणी येथील सुभाष रोडबाजी राठोड यांच्या तक्रारीवरून रस्त्याचा पंचनामा मंडळ अधिकारी तलाठी यांनी केला असल्याचेही सुभाष राठोड यांनी सांगितले। स्मशानभूमीत जाण्यासाठी सुभद्रा सुखदेव राठोड गट नंबर 80 यांनी यांच्या शेतीतील 3 फूट तर अनिता मोहन आडे गट नंबर 89 यांनी यांच्या शेतीतील 8 फूट जागा देऊनही अजूनपर्यंत स्मशानभूमीत जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे दिसून येते। नवनाथ दरोई, विदर्भ न्यूज, नेर परसोपंत।